नमस्कार मित्रांनो, मैदान होतंय 8 एप्रिलला महाराष्ट्रातील आत्ता चालू सीझनचं 2026मधील सगळ्यात मोठं मैदान होतंय। 1 नंबरचं बक्षीस आहे थार, 2 नंबरची गाडी आहे इनोवा, 3 नंबरला आहे बुलट, 4 नंबरपर्यंट म्हणजे तिकडून खाली टू व्हीलर आहे त्या। आता सगळे म्हणतील की हे मैदान नक्की होणार आहे का, नक्की का स्टंटबाजी आहे? होणार आहे। मुंबईतली लोक सगळ्यांना माहितीच आहे, ते मैदान नावासाठी घेतात, परंतु इकडे आता अलीकडे काय होतं, नुसतं बॅनर पडत आहेत परंतु मैदान होत नाही। काळजी करू नका, हे मैदान रितसर होणार आहे। हे मैदानात आपण आता बघूया कुठलं पैरं कुठलं होऊ शकते, कारण की रान आहे मुंबईचं आणि मुंबईच्या रानामध्ये टॉपचं नंदी लागणार आहे ती, कारण की त्या ठिकाणी गाड्या भरपूर नोंद होत्यात बरं का, आणि रितसर मैदान होतं आणि कुणावर अन्याय वगैरे काय होत नाही। आणि फक्त तिथं गाडी बालकांनी जर प्रतिसाद चांगला दिला तर लवकर फायनल होईल, नाही अंधार होतो तिकडे खूप लवकर। आता बघूया कुठला असं पैरा आहे ती त्या ठिकाणी बकासूर मथुर त्या ठिकाणी पाळणार आहेत, त्यांचे पैरे कोण आहेत याच्याबद्दल चर्चा नंतर न करूया, परंतु पैरा 1 नंबरचा बघूया। एलियन दाखल होणार आहे त्या मैदानामध्ये। एलियन सगळ्या महाराष्ट्रामध्ये आत्ता एक राहुल दादांच्या दावणीतला एक आत्ता एक नवीन खरेदी झालेली आहे त्याची। एलियन आपल्याला महान भारत केसरीच्या मानकरी असलेला हारण्यासोबत दिसेल। एक अंदाजित पैरे आहेत, जर कोणाला वाटत असेल एलियन कोणासोबत पळू शकतो तर त्यांनी सुद्धा मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय। एलियन आणि द्वारलीचा हरण्या पब्लिकचा भिताड आहे बरं का, ह्यो हरण्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, आणि ह्यो डाव्या खांदी कसला बेकार पळतो सगळ्यांना माहीत आहे। चांगल्या गाड्यांचा घाम काढला असता त्यानं, त्या दिवशी दगड जर कोणी जर मारली नसती ना त्याला मैदानात, घाम काढला त्या गाडीनं त्या एलियननं। तर असं शेवटी खेळ आहे, अनुभवी बैल आहेत, भुंगा साधासुद्धा नाही, एक दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह आहे तो। बघूया काय होते त्या दिवशीच कळेल आता। 2 नंबरचा पैरा घरचा साज समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा मल्हार, 92 लाखाची खरेदी, आणि त्याच्यासोबत आपल्याला सुंदर 11 ही गाडी एकदा बिनजोडला पळाली आणि गाडी एवढ्या स्पीडनं पळाली, मला वाटतंय भुंगा सायराटवर आज नाही उद्या ही गाडी धरणार बरं का, आणि ही गाडी पळणार। भलं काय सांगू शकत नाही, परंतु ही गाडीला चांगलं स्पीड आहे, आणि बघूया काय होते काय नाही। हा एक 2 नंबरचा पैरा होता। 3 नंबरचा पैरा लखनचा पैरा आहे बरं का। लखन त्या मैदानामध्ये थारच्या मैदानामध्ये पाळणार आहे। लखनचा पैरा कोण आहे? लखनचा पैरा जो आहे तो देवाबाई, आता सांडू मिस्त्री तळेगाव यांचा जो देवाबाई आहे त्याच्यासोबतच आहे, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की लखन जो आहे तो सगळ्यांना माहीत आहे की टॉपच्याच पैऱ्यात पळतो, आणि कधीच हलक्या पैऱ्यामध्ये तो आजपर्यंत काय पळलेला नाही आहे आणि पळणारही नाही असं वाटतंय मला। आणि लखन आणि तो भुंगासोबत जो देवाबाई पळाला, काय पळतोय हा नंदी बरं का, चर्चेचा विषय आहे त्या मैदानातला। खरंच खूप स्पीड आहे त्या नंदीला, बघूया काय होतंय काय नाही, चांगलं स्पीड लागेल गाडीला। 4 नंबरचा पैरा मुंबईची बिनजोडची जोडी आता सज्ज झालेली आहे, ज्या जोडीचा दबदबा संबंध महाराष्ट्रामध्ये आहे। बिनजोडमध्ये भुंगा सैराट जोडी 8 तारखेला आपल्याला पळताना दिसणार आहे। सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते आता लागलेलं आहे भुंगा सैराटकडं, कारण की तुम्हाला माहितीच आहे या जोडीनं खतरनाक स्पीड, दोन्ही खांदी कुठेही टाका, उजवी साईड डावी साईड कुठेही टाका गाडी सुट्टीच मारती, परंतु हे मैदान 3 फेऱ्याचं आहे। भुंगा पळेल। सैराटबद्दल मी अपडेट काय सांगू शकत नाही, कारण की सैराट कधी 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये मी नाही बघितला पळताना, जर कोणी बघितलं असेल पळताना त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। खतरनाक पैरा आहे हो। 5 नंबरचा पैरा घरचा साज आपल्याला पळताना दिसणार आहे। बाजा आणि वेगाचा शेवट सर्जा, एक टॉपचा पैरा म्हणावा लागेल यांना, कारण की तुम्हाला माहिती आहे पैऱ्यांना बरीच अडचणी येऊ लागलेल्या आहेत। सर्जा एवढा पळतोय तरीही सर्जाला पैऱ्याला अडचण येते। मग आता भैया साहेब आपले जे आहेत त्यांनी ठरवत असणार आहे की काय नको, कोणाला पैऱ्याला मागाय नको काय नको, आपलं घरची गाडी चांगली पळते पळू द्या। हा एक टॉपचाच पैरा आहे बरं का। 6 नंबरचा पैरा पब्लिकचा भिताड, ज्याला आता म्हटलं जातं आहे 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये असा हा किरणप्पा उत्तम शेटगवळी यांचा रैना आणि सावकार जोडी पुन्हा एकदा आपल्याला पळताना दिसणार आहे। कालच्या मैदानामध्ये 3 नंबरची मानकरी झालेली आहे, कदाचित गाडी जर मधनं असती तर निकाल कदाचित आपल्याला वेगळा दिसला असता। एक टॉपचीच जोडी म्हणावी लागेल ही, आणि एक टॉपच्याच पैऱ्यात ही एक चांगली जोडी पळते आणि गठून जोडी पळते। भैया आडायवर वाटेगावकर असतील या गाडीवरती, बघूया 8 तारखेला नेल का थार जोडी ही।
ही जोडी थार नेऊ शकते का, काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. 7 नंबरचा पहिरा आहे. सतत लखनभर पळतोय आणि लखनच्या सोबत चांगला पळून कायम 2 नंबर किंवा 1 नंबरमध्येच राहतोय असा हिंगोलीचा सर्जा बापूसाहेब आंबेडकर वडकी यांच्या नियोजनामध्ये पळणारा हा सर्जा हिंगोलीकरांचा आपल्याला आता अवतार पवार यांच्या अर्जुनसोबत पळताना दिसणार आहे. काय हे मुंगीचा होते का काय काय कळ ना. हिंगोलीचा सर्जा आणि अवतार पवार यांचा अर्जुन सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतो. काल कसा काय हारला मला काय कळ ना. शंभूवर पायरा होता. जर पायरा कदाचित जर टॉपचा असता ना तर त्यानं चालण्यास धावल्या असत्या सगळ्यांना, कारण की तो लय पळतो जोखा बेकार सगळ्यांना माहिती आहे. पब्लिकनं सुद्धा पळतो आणि गुलालाचा बादशाह आहे तो. शेवटी रत्ती महारथी होते त्या ठिकाणी. कोणी म्हणायचं सुद्धा नव्हतं की मी टॉपचा आहे त्या ठिकाणी. चला एक टॉपचा पैरा. 8 नंबरचा पैरा मुंबईची बिनजोडची एक टॉपची जोडी सज्ज आहे. घोटचा सर्जा आणि शॉटगन मेहरबान ही एक जोडी सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. बिनजोडमध्ये या जोडीचा चांगला दबदबा आहे आणि बघूया कशा पद्धतीनं ही जोडी काम करते, कशा पद्धतीनं जोडी पळते. ड्रायव्हर कोण असतील. कालच्या मैदानामध्ये बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड बकासूरच्या गाडीवरती बसलेले होते. घोटच्या सर्जा आणि एम एम नानच्या राजावरती गाडीवरती कोण बसलं होतं काय सांगू शकत नाही. आता चाचा बसतील का काय याच्याबद्दल थोडंसं प्रश्नचिन्ह आहे. बसतील काय वाटतं ही गाडी करेल का 1 नंबर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. 9 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवणारा असा हा सांगली जिल्ह्याची आन बान शान असा हा घरणीकीकरांचा राजा आपल्याला पळताना दिसणार आहे. कुमठेकरांच्या वजीरसोबत एक अंदाज मला वाटतोय ही जोडी पळू शकते. चांगली जोडी पळेल. जर ही जोडी जर पाळली तर तुम्हाला काय वाटतंय राजासोबत कोण दिसावा किंवा वजीरसोबत कोण दिसावा जेणेकरून ही गाडी फायनलमध्ये प्रबळ दावेदार असेल थारची मानकरीला. प्रत्येकजण टॉपच्याच पायऱ्यात आहे. बघूया काय होतंय काय वाटतंय तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. 10 नंबरची जोडी आहे. प्रत्येक मैदानामध्ये गट सेमी काढते. फायनलला थोडीशी घासाघाशी होते. मधमापूरवाडीकरांचा बदाम आणि त्याच्यासोबत छावा काय गाडी पळते. वाह कुठनं मी गाडी उद्या गाडी पळते तर पळतेच. फायनलला थोडीशी घासाघाशी होते. बघूया काय होतंय. 11 नंबरचा पैरा विमान मुंबईचा विमान आपल्याला पळताना दिसणार आहे. सासवडच्या बादलसोबत आता एक गुलालाचा बेताज बादशाह आहे. सासवडचा बादल पब्लिकचा बादशाह आहे आणि विमानसुद्धा दोन्ही खांदी पळतो. ही एक सुद्धा जोडी चांगली पळू शकते. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. 12 नंबरचा पैरा खुटारीचा सोन्या पाळणार आहे थारच्या मैदानामध्ये. तो माहीत आहे लखननं इकडे जरी 3 फेऱ्यामध्ये जरी आव्हान सगळ्यांना दिलं असेल त्या कोठारीच्या सोन्यानं असा हरवलाय लखनला. लखन पाक पुढं होता तरी त्या लखनला या सोन्यानं कोठारीच्या आसमान दाखवले. असा हा कोठारीचा सोन्या आहे बरं का. 8 तारखेला कोणासोबत पळू शकतो तिथलाच एक नंदी आहे बरं का लक्षा नावाचा. ती जोडी सतत पळते मुंबईचं. एवढं काय माहीत नाही कोठारी सोन्या कोणावर पळतो. जरा कमेंट्समध्ये सांगा. मुंबईचे जो कोण आपले यूट्यूब सबस्क्रायबर असतील ना त्यांनी कमेंट्स मगमध्ये सांगा. 13 नंबरची जोडी सचिन लक्षा हीच जोडी पाळणार. लिहून घ्या. गाडीचं काय होते पब्लिकनं गाडी लागते काहीच समजेना. काय होते तेच काय कळना. एवढी पब्लिकलाच लागते. नशीबच आता म्हणायला का 7च दिनं झाले या जोडीचं. तरी ही गाडी काल 2 नंबरला उतरली. चांगली गाडी पळाली. 14 नंबरचा पैरा आहे कळंबीकरांचा शंभू आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताचं रायफल 81 आणि शंभू जोडी पाळणार. मोठ्या मैदानामध्ये ही जोडी पळतेच. एकदा मला वाटतं या जोडीवरती भरोसा टाकावाच यांनी. काय व्हायचे उद्या गटाला हारली तरी हारू द्या. रायफलचा थोडासा बॅड पॅच चालू आहे. रायफल 81चा तो त्यातून निघावा. खूप चांगलं मला लय वाईट वाटतं रायफलबद्दल. ते का आवडता नंदी आहे तो. खूप शुभेच्छा आहे गाडीला. शंभू आणि कळंबीचा आणि रायफल 81. 15 नंबरचा पैरा शाकीर वाहिनीचा सम्राट आणि साई 11 ही जोडी पाळताना दिसणार आहे. टॉपची जोडी आहे ही एक. बघूया काय होते. 16 नंबरचा पैरा कारुंडेकरांचा चिक्की आणि कंदूरचा राजा. मला वाटतं ही जोडी पळावी. काय वाटते कमेंट्समध्ये सांगा. 17 नंबरचा पेठचा राजा 17 नंबरचा पैरा एम एम नानांचा पेठचा राजा आपल्याला नितीन शेवाळे यांचा पाखरासोबत दिसू शकेल का काय वाटते कमेंट्समध्ये सांगा. आणि शेवट 18 नंबरचा पैरा तेजा आणि दिवाण्या घरचा साध विठ्ठल नाजेशड यांचा. हे होते एक 18 पैरे अंदाजित संभावित
चेंजसुद्धा होऊ शकतं. अपडेट आली मी त्याच्यासोबत तुम्हाला सांगेनच. बकासूर आणि मथुरचा पायरा कोण असेल, येईल व्हिडिओ, येईल लवकरच येईल व्हिडिओ. आपल्या जुन्या चॅनलवर येईल किंवा बघूया काय होतं, सांगेन, नक्कीच सांगेन मी तुम्हाला.